नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजे आता ही वल्लरी आहे तर वल्लरीला आता हे उदयकांतने भेटायला बोलवलेलं असतं आणि आता जेव्हा ती उदयकांतला तिथे येऊन भेटते तर आता वल्लरी त्याला म्हणते की काय रे, इतकं सर्व काही झालेलं असताना सुद्धा तू मला भेटायला का बोलावलंस. तेव्हा उदयकांत तिला धमकावतो, मला पैसे हवे आहेत आणि पैसे दे, मला हवं ते तेथे मी लपू शकतो. त्यावरती वल्लरी म्हणते की हे बघ, तू सुद्धा गुच्छील आणि मला सुद्धा गुंतवण्याचा तू प्रयत्न करशील आणि हे बघ, मी कुठे पैशांचं झाड लावलेलं काय आहे का म्हणून तुला सारखं सारखं पैसे देऊ. ते उदयकांत म्हणतं की हो, ते तुझं बघायचं, पैसे कुठून द्यायचे, बँक लूट किंवा काहीतरी कर किंवा तुझ्या भाच्याला अर्णवला लूट, काही पण कर, मला माझे पैसे दे, काही करता येईल ते कर, परंतु मला माझे पैसे दे, नाही तर. तेव्हा तो वल्लरीला धमकावतो. वल्लरी घाबरत नसते. वल्लरी म्हणते की नाहीतर काय करशील. उदयकांत म्हणतो की जर अर्णवने मला शोधलं आणि मी त्यांना सापडलो तर शेवटी मला सुद्धा त्याला सर्व खरं खरं सांगावं तर लागेल. आणि कसं आहे की मला खोटं बोलण्याची सवय नाही. वल्लरीला फारच राग येतो. वल्लरी म्हणते की मला धमकी देतोस. उदयकांत म्हणतो की हो, धमकी समज, पण माझ्या गायब होण्याची तुला किंमत मोजावी लागेलच. आणि तेवढ्यात रमाकांत त्यांनाही पाहतो, दोघांना एकत्र, कारण तो वल्लरीचा पाठलाग करत असतो. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव या दोघांना मात्र आपली कंपनी वाचवण्यासाठी एक अशी संधी चालून आलेली असते गणपती बाप्पांच्या कृपेने. दोघेही आता खूपच खुश होतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं, ह्या संधीतून अर्णव आणि ईश्वरी यांची काय फायदा होतो आणि उदयकांत वल्लरी यांचं सत्य कसं जगाच्या समोर येतं आणि शेवटी ह्या सौदामिनीला कसे खडेबोल उत्तर दिलं जातं हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.